नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनलायझरचं ॲप डाउनलोड करा. गर्दीचा आजार, शहर बेजार ही मालिका आपण सुरू केली आणि आता ज्या पद्धतीनं प्रतिक्रिया यायला लागल्या ते पाहता एका गोष्टीचा आम्हाला आनंद आहे की आम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून घेतलेलं आहे, सहभागी करून घेतलेलं आहे आणि तुम्हालाही ही मालिका आपलीशी वाटते म्हणून तुम्ही ज्या पद्धतीने व्यक्त होत आहे त्या प्रतिक्रिया काय फक्त कौतुकाच्या असतात नाही, टीकेच्या पण आहेत, म्हणून आम्ही ते सगळ्याची दखल घेतो. शौनक, नमस्कार. नमस्कार. आपण आज थोडासा वेगळा पद्धतीने व्हिडिओ करूयात की मागचा जो भागात आपण घेतलं होतं की जी सगळी अल्प उत्पन्न गटातले लोक आहेत, खालचे वरचे असा शब्द वापरणं चूक आहे, मागास, दलित वगैरे ह्याच्यातूनच इतके मोठ्या सगळ्या सामाजिक भानगडी उपस्थित झाल्या. त्याच्यापेक्षा आपण असं म्हणूयात अल्प उत्पन्न गटातले जे लोक आहेत, तर हे सगळे जे मजुरीचं काम करतात आणि त्यांची जर घरं लांब गेली तर ते परवडत नाही असा तो मुद्दा होता आणि त्याच्यावरती आता सगळ्या प्रतिक्रिया सुरू झालेल्या आहेत. याच्यातले दोन भाग मला शौनक तुला विचारायचे आहे. एक तर टाउन प्लॅनर, नगररचनाकार म्हणून तर तू उत्तर देशीलच, पण दुसरी गोष्ट म्हणजे ज्याच्यासाठीच आपण खरं तर ही मालिका सुरू केली, तुमच्यासारखे या विषयातले तज्ज्ञ हे कोरडे तज्ज्ञ न राहत ज्यांना सामाजिक भान आहे, म्हणजे केवळ कागदोपत्री सोल्युशन काढून भागत नाही. भारत हा असा देश आहे की जिथे समाजशास्त्रज्ञांच्या तोंडाला पाणी सुटावं आणि अर्थशास्त्रज्ञांच्या डोळ्याला पाणी यावं असं म्हणतो. त्याच्यामुळे आपण ते भान ठेवूयात. म्हणून मला तुला पहिलाच प्रश्न असा विचारायचा की ज्या प्रतिक्रिया आल्या आपल्या यापूर्वी त्या अनुषंगानं जर काही तुला मांडायचं असेल तर जरूर सांग की एकतर ह्या अल्प उत्पन्न गटातले जे सगळे मोलमजुरी करणारा सगळा जो वर्ग आहे ह्याची घरं ही जवळ असावीत, मग त्यांच्यासाठी वेगळी घरं ठेवायची, मग ती कोणीतरी बळकावणार, किंवा भाडेपट्टीच्या बाबतीमध्ये मुंबईमध्ये जी तुम्ही भाडे त्याची स्थिर ठेवले आणि ते जे उदाहरण गमतीनं सगळे सांगतात की 10 रुपयाच्या भाड्यासाठी 12 रुपयाचं 15 रुपयाचं लोकलचं तिकीट काढून यावं लागत तेव्हा असो. पण ह्या अनुषंगानं ज्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्या अनुषंगानं ह्या विषयाच्या बाबतीमध्ये काय संवाद साधता येऊ शकेल, चर्चा करता येऊ शकेल? नमस्कार. मागच्या आपल्या एपिसोडवर खरंच खूप प्रतिक्रिया आल्या आणि काही प्रतिक्रियांना उत्तर देणं किंवा त्यांच्या म्हणण्याची इथं दखल घेऊन त्यावर चर्चा करणं थोडं गरजेचं वाटलं, म्हणून आज ह्या एपिसोडबद्दल आपण चर्चा करतोय. मला ह्या प्रतिक्रिया पाहिल्यानंतर आपल्या पार्किंगबद्दलच्या एपिसोडची खूप आठवण झाली होती, कारण त्याही वेळेला आपण असाच एक एपिसोड केला होता प्रतिक्रियांची दखल घेणारा, आणि त्याही वेळेला असेच मुद्दे होते. जसं रस्त्यांच्या बाबतीत असतं की आपल्याला असं वाटतं की ट्रॅफिक जाम होत आहे म्हणजे रस्ता मोठा व्हायला पाहिजे, म्हणजे गाड्यांना जास्त जागा मिळेल आणि ट्रॅफिक जाम कमी होईल. पण खरं तर रस्ता जितका मोठा होत जातो तितकं ट्रॅफिक जाम वाढत जातं असं नगर रचनेतली सगळी तत्वं सांगतात. आता त्याचे थेरोटिकल आणि ग्राफिकल ॲनालिसिस सगळं बघायला गेलं तर त्याचं खरं तर एखादा सेमिस्टरच होऊन जाईल इतका तो डीप अभ्यास आहे. पण त्याचं थोडक्यात स्वरूप सांगायचं तर रस्त्यावर येणारी गाडी ही रस्त्यावर थांबत नसते, तिला पुढे जाण्यासाठी पुढचा कुठला तरी रस्ता पाहिजे असतो आणि तुम्ही एक रस्ता मोठा करता पण बाकीचे सगळे रस्ते लहानच राहतात. सगळ्यात शेवटपर्यंत सगळेच रस्ते मोठे करत जात गेलं तर 2 रस्ते एकमेकाला चिटकतील इतके ते मोठे होतील आणि मध्ये राहायला जागा उरणारच नाही, प्लॉट राहणारच नाही, अशी काहीतरी गमतीशीर परिस्थिती निर्माण होईल. बरं, हे हास्यास्पद नाहीये. अमेरिकेसारख्या देशामध्ये किंवा कार सेंट्रिक जिथे शहरांचा विकास होतो अशा ठिकाणांमध्ये हे घडलेलं आहे. आपण मागोमाग एपिसोड्समध्ये याची चर्चाही केली की अगदी दुबईसारख्या ठिकाणी ह्या रस्त्यावरनं त्या रस्त्यावर जाण्यासाठी शहराच्या आतमध्ये, हायवेवर तर इंटरचेंजेस असतातच पण शहराच्या आतमध्ये सुद्धा इंटरचेंजेसची यंत्रणा निर्माण केली गेली. आता ती जी इंटरचेंजेस आहेत त्या भागामध्ये युरोप किंवा भारतातल्या एखाद्या शहरामध्ये 30 ते 35 हजारापर्यंत लोकसंख्या राहू शकते. एवढ्या आकाराच्या प्लॉटवर तिथे फक्त एका रस्त्यावरून दुसऱ्या रस्त्यावर जाण्यासाठी पूलच बांधला जातो. भारतासारख्या ठिकाणी जिथे लोकसंख्येची घनता इतकी जास्त आहे तिथे हे करणं आपल्याला आपल्या नगररचनेमध्ये परवडत नाही. ती तेवढी जागा आपल्या देशाकडे नाहीच आहे मुळात देण्यासाठी. तर हा असा एक प्रश्न आहे. याचं रिलेशन आपल्या सध्या चालू असलेल्या प्रश्नापाशी कसं येतं तर LIG जो समूह आहे, लोअर इन्कम ग्रुप समूह, तर तत्व काय आहे नगर रचनेचं की 1 स्क्वेअर किलोमीटरमध्ये अमुक इतकी लोकसंख्येची डेन्सिटी राहायला पाहिजे. ती तितकी राहिली तर तुम्हाला मलनिस्सारण व्यवस्था, पाणी पुरवठा व्यवस्था, तिथपर्यंत येणारे मोठे रस्ते, आर्टेरियल रोड्स किंवा कलेक्टर रोड्स,
त्याच्यानंतर तिथे पोहोचणारं विजेची लाईन, तिथे येणारे बाकी सगळ्या सिव्हिल सर्व्हिसेस आणि तिथे आपण प्रोव्हाइड करत असलेलं पब्लिक ट्रान्झिट, या सगळ्या गोष्टीचं गणित जर परवडण्यासारखं असायला पाहिजे असेल तर त्या भागामध्ये एक ठराविक लोकसंख्येची घनता राहायला पाहिजे असते. जेव्हा आपण HIG नावाचा समूह वसवतो, हायर इन्कम ग्रुप, तेव्हा असं अपेक्षित असतं की जमिनीवरची घरं मोठ्या मोठ्या आकारातली, अगदी मुंबई किंवा पुण्यासारखं एखाद दुसरं शहर जर सोडलं तर बाकी ठिकाणी हीच यंत्रणा असते की मोठ्या आकाराचे प्लॉटिंग्स, त्याला पोहोचणारे छोटे छोटे रस्ते, तिथे पेडिस्ट्रियन किंवा सायकल ट्रॅक्स, आणि मग अशा पद्धतीने त्या मोठ्या प्लॉटपर्यंत तुम्ही पोहोचू शकता. पण गृहीत काय असतं की 1 स्क्वेअर किलोमीटरच्या परिसरामध्ये ठराविक घरं HIG प्रमाणातली असावीत, काही ठराविक घरं MIG साठी असावीत आणि काही ठराविक घरं LIG साठी असावीत. हे हाऊसिंग ज्या वेळेला मिक्स स्वरूपामध्ये एका भागामध्ये राहतं आणि दर थोड्या अंतरावर असे भाग रिपीट होत जातात, त्यावेळेला शहराची लोकसंख्येची घनता डिस्ट्रीब्युटेड राहते. एकाच ठराविक रस्त्यावर सगळा ताण येत नाही, एकाच ठराविक फीडरवर सगळा ताण येत नाही, एकाच ठराविक जलवाहिनीवर सगळा ताण येत नाही. आणि दुसरं म्हणजे त्या परिसरामध्ये एक छोटी सेंट्रलाइज इकॉनॉमी तयार होत जाते. म्हणजे त्या परिसरामधली जी काही दुकानदारी आहे, तिथे काम करणारे लोक, त्या घरांमध्ये काम करणारे लोक, त्या भागामध्ये स्वतःची आस्थापनं असणारे आणि त्याच्या वरच्या लेवलपासून खालच्या लेवलपर्यंत काम करणारे सगळे लोक हे त्याच परिसरामध्ये राहत गेले तर त्या परिसराच्या बाहेर त्यांना निघताच येऊ नये अशी काहीशी ती संकल्पना असते. ली कॉर्बुझियर ह्या नगररचनाकारांनी चंदीगड वसवलं तेव्हापासून भारतामध्ये ही संकल्पना भयंकर फेवरेट होत गेली, प्रचलित झाली. नवी मुंबई सारखं शहर असेल किंवा छत्रपती संभाजीनगर सारख्या शहरात सिडकोनी वसवलेली नेबरहुड्स असतील, म्हणजे N1, N2, N3 ही सगळी याच संकल्पनेवर आधारित होती की एक N बनवायचं नेबरहुड, त्याच्या आतमध्ये काही भाग LIG ला राखीव, काही MIG ला राखीव, काही HIG ला राखीव, त्याच्या आतच त्यांच्यासाठी शाळा, त्याच्या आतच त्यांच्यासाठी इस्पितळं, त्याच्या आतच त्यांच्यासाठी मोकळी मैदानं, सगळ्या सोयी आतमध्येच करून दिल्या. म्हणजे त्या चौकोनाच्या बाहेर येणारी लोकांची संख्याच कमी करून टाकायची. जे काही ट्रॅफिक असेल त्या चौकोनाच्या आतच मूव्ह करेल आणि आत बाहेर करण्यासाठी 2 ते 3 ठिकाणीच कुठून तरी ॲक्सेस पॉईंट द्यायचे. म्हणजे मग जो मेन आर्टिरियल रोड असतो त्या रोडवरचं ट्रॅफिक कमी राहतं. अशी सगळी ती व्यवस्था असते. मुळात ह्याच्याबद्दल जे प्रश्न येत आहेत आणि वांद्र्याच्या झोपडपट्टीपासून आपण ह्या सगळ्याचा प्रश्नाचा विचार करणं सुरू केला तर झोपडीत राहणं खरं तर कोणालाच नको असतं. आमची भूमिका आम्ही पुन्हा एकदा रिएटरेट इथे करतो की राष्ट्रीय सुरक्षेला धोका असणाऱ्या सगळ्या व्यक्तींना उचलून देशाबाहेर हकललं गेलंच पाहिजे, त्याच्यामध्ये कुठलीही तडजोड असता कामा नये. पण म्हणून जेव्हा हा मुद्दा चर्चेला येतो की आपल्या शहरांमध्ये मुळात झोपडपट्ट्या बनतातच का, कारण की त्या वर्गासाठी राहण्यासाठी वैध अशी कुठलीही व्यवस्था आपल्या शहरांमध्ये आज उपलब्धच नाही. वैध व्यवस्था नसल्यामुळं अवैध व्यवस्था निर्माण होतात. हे इतकं सरळ सरळ तत्व आहे. एक मला शेवटाला यायचे, खूप छान आणि सविस्तर त्याचं तू वर्णन केलेलं आहेस. गांधीनगर सारखी शहरं आपण हा सगळा प्रयोग करून पाहिला आणि वारंवार आपल्याकडे लोकसंख्येचं प्रमाण जास्त असल्यामुळे म्हणा किंवा आपल्याकडे तसं नेमकं नियोजन नाही की 1 स्क्वेअर किलोमीटरमध्ये इतकेच लोक राहतील, माहिती नाही त्याचं काय होईल आणि काही दिवसामध्ये तिथली संख्या वाढेल. मला एक शेवटाकडे असं विचारायचं आहे की ह्याच्यासाठीचं आपण एक प्रॅक्टिकल सोल्युशन आत्ताच्या परिस्थितीमध्ये काय देऊ शकतो. म्हणजे तुम्ही एकीकडून म्हणता की अतिक्रमण उद्ध्वस्त केली पाहिजेत, बरोबर आहे. दुसरीकडून वास्तविक जी अडचण आपण मांडतोय तर त्याच्यावरती जी आता प्रश्न आपल्याकडे यायला, मग तुम्ही अपार्टमेंटमध्ये जागा देणार का, तर खरंच आहे आता असं होतंय. मोठ्या मोठ्या हाऊसिंग सोसायट्या ज्यांनी केल्याच्या नंतर त्यांनी क्वार्टर्ससाठी म्हणून किंवा तिथल्या वॉचमन आणि बाकीच्या लोकांसाठी जागा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. कमी प्रमाणात असतील त्या, पण आहेत आणि त्याला काही दुसरा पर्याय नाही. पण मला एक शेवटाकडे येताना असं विचारायचं आहे की आपण आत्ताच्या परिस्थितीमध्ये ह्याला काय करू शकू. म्हणजे पूर्णपणे नियोजन करत असताना लो इन्कम ग्रुपसाठी जागा ठेवाव्यात हे बरोबर आहे, पण आता झाली ती चूक. आता आपल्याला दुरुस्त अशी करायची आहे. इकडून अतिक्रमणाची विरोधातली मोहीम पण राबवायची आहे. आता ह्याच्यामधला एक व्यावहारिक मार्ग आज आपल्याला जनतेच्या समोर काय ठेवता येऊ शकेल की आपल्याला हे सगळे काम करणारे जे सगळे मोलमजूर करणारा जो वर्ग आहे तो फार दूर नेऊन चालणार नाही. त्यांची काहीतरी व्यवस्था आपल्याला आपल्या घरापर्यंत येणे आणि नेणे करावं लागेल. आणि दुसरीकडून प्रत्यक्ष आपण ज्या वसाहतीमध्ये राहतो आहोत तिथे जागा फार महाग होऊन बसलेल्या आहे आणि त्या कुठून अफोर्ड करायच्या. अगदी आमचा अनुभव आहे छत्रपती संभाजीनगरचा. कचरा आणि कचरा व्यवस्थापनासाठी एकूण 9 प्रभाग करून 9 प्रभागात ठेवलेल्या जागा सगळ्यांनी नंतर वेगवेगळ्या पद्धतीनं लाटून टाकल्या आणि त्या आता कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी जागा शिल्लक राहिली नाही.
तर त्यामुळे मला असं विचारायचं आहे आता की आत्ताच्या परिस्थितीमध्ये इथं चूक झालेली आहे, अडचणी आहेत, अतिक्रमणाची मोहीम चालू आहे आणि हा जो सगळा वर्ग आहे मजुरी करणार, यांना आपण काय नेमकं व्यावहारिक सोल्युशन देऊ शकू? मला ना मागच्या व्हिडिओवर आलेली एक कॉमेंट वाचून दाखवायची आहे. SANHT नावाच्या युजरने ही कमेंट केली आहे. ती थोडीशी उपरोधिक स्वरूपातलीच वाटते. म्हणजे गावाकडून स्थलांतरित रेल्वे स्टेशन किंवा ST स्टँडवर उतरला की सरकारने आधी त्याला राहण्यासाठी व व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून द्यायची असं तुम्हाला म्हणायचंय का? ही कॉमेंट उपरोधिक अर्थाने केली आहे हे समजतंय, मुद्दा तो नाहीये. पण खरं तर हाच प्रश्न आहे की शहरामध्ये लोंढे येतात हे आपल्या सगळ्यांना मान्य आहे, पण आकडा काय आहे? किती लोक आत येत आहेत, ते कुठल्या भागात राहायला जात आहेत, कोणत्या व्यवसायात जात आहेत, ह्याच्यासाठी कुठलाही डेटा सरकारी पातळीवर म्हणा किंवा खाजगी कुठल्या संस्थेच्या मार्फत म्हणा, कुठल्याच शहराबद्दलचा आपल्याकडे थोडाही कसाही उपलब्ध नाही. MIG जेव्हा ट्रान्झिट एका शहरातून दुसऱ्या शहरात मायग्रेट होतात तेव्हा कमीत कमी भाड्याने घर घेण्यासाठी आजकाल भाडे करार कंपल्सरी झालाय, त्याच्यासोबत आधार कार्डची नोंदणी आणि त्या हिशोबाने काहीतरी त्याचं डॉक्युमेंटेशन निर्माण होत आहे. पण अगदी हीच मागणी उपरोधिक असली तरी नगर रचनाकारांची सरकारकडे नेहमी आहे की तुम्ही जसं आधार कार्डनी प्रति व्यक्ती एक टॅग बनवलाय तसं प्रति घरकुल एक काहीतरी टॅग पाहिजे की नाही आपल्याला, की हे घर कुणाच्या नावावर आहे, सध्या इथे कोण राहतोय आणि मग त्याचं लिंकेज आधार कार्डशी, अशी काहीतरी व्यवस्था असल्याशिवाय नेमक्या किती लोकांना घरं नाही आहेत, नेमके किती लोक ह्या शहरातून त्या शहरात जात आहेत, मग त्या अनुषंगाने एखाद्या XYZ शहरासाठी किती नवीन जागा शहर म्हणून वाढवायची आहे आणि मग आता इतकी नवी घरं बनवायची असतील तर ह्यासाठी आपल्याला प्लॅन करून रस्त्याचा आकार किती ठेवायचा आहे असं ते रिव्हर्स इंजिनिअरिंग करत करत सगळं गणित मांडता येईल. मुळात आपल्याला किती लोक नव्याने मुंबईमध्ये या पर डे येत आहेत, या वर्षात येत आहेत, याचा कुठलाही डेटा उपलब्ध नाही. मुंबईतून पुण्यात किती येत आहेत याचा कुठलाही डेटा उपलब्ध नाही. साधा छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा इतक्या छोट्या आकाराच्या शहरात सुद्धा दरवर्षी किती लोक नव्याने मायग्रेट होऊन येत आहेत याचा कुठलाही डेटा उपलब्ध नाही. डेटा उपलब्ध नसताना नवीन किती घरं बांधायची आहेत हेही ठरत नाही. जे काही चालू आहे ते सगळं रॅन्डम चालू आहे आणि मग ह्याला मागणी त्या पुरवठा ह्या तत्वावर आपण मोजत असू तर आपण फक्त MIG आणि HIG ची मागणी पुरवतोय आज, कारण त्या गटाला काहीतरी आवाज आहे, त्यांची घरं कमी पडायला लागली तर त्या फ्लॅटची किंमत वाढते, मग ओरड होते आणि एका अर्थाने तो आवाज सरकारपर्यंत पोहोचतो. मग कुठेतरी काहीतरी नवीन संकुलांना जास्त परवानग्या द्या किंवा FSI वाढवा वगैरे उपाय केले जातात, म्हणून MIG आणि HIG ची नव्याने घरं पटापट तयार होत राहतात. LIG हा जो समूह आहे याला कुठलाही आवाज नाहीच. कुणाला झोपडपट्टीत राहणं आवडत नाही, हे आपण त्यांना बाध्य केलं झोपडपट्टीमध्ये राहण्यासाठी. रशियामध्ये जेव्हा सोव्हिएत युनियनचा काळ होता आणि सगळे कॉम्रेड्स असायचे, सगळे एकमेकाचे भाऊ मानले जायचे आणि असे वेगळे वेगळे जोक त्यावेळेला खूप प्रसिद्ध होते की एक कॉम्रेड दुसऱ्याला म्हणाला की कॉम्रेड आपल्या शहरात आपल्याला राहण्यासाठी किती घरं उपलब्ध आहेत आणि दुसरा कॉम्रेड मध्ये यावर काहीतरी उत्तर देतो. असे अनेक विनोद नगर रचनेतही होते. त्यातलाच एक भाग असा होता की कोणीतरी अमेरिकन आर्किटेक्ट त्यावेळेला रशियामध्ये गेला आणि तेव्हाच्या कॉम्रेड्सनी त्यांच्याच गरीब भाऊबंधांना राहण्यासाठी ज्या काही कॉलन्या बांधल्या होत्या, असं समजा की कॉन्क्रीटमध्ये बांधलेल्या झोपडपट्ट्या, असं त्याचं स्वरूप होतं. ते अमेरिकन आर्किटेक्ट म्हणाले की ह्याच्यापेक्षा घाण जगात काहीच असू शकत नाही. त्यावर तिथल्या लहान मुलींनी दिलेलं उत्तर खूप मार्मिक होतं की ह्याच्यापेक्षा वाईट काय असतं माहितीये तुम्हाला? घर नसणं. याच उत्तरापाशी आपण थांबूया. धन्यवाद. की फार अशी ज्वलंत असा प्रश्न आहे. तुमच्या अपार्टमेंटमधल्या वॉचमनला जागा देणं तुमची जबाबदारी आहे, कारण की तो तुमची गरज भागवतो, तिचीच गरज आहे असं नाही. तुमच्याकडे काम करायला येणारे त्यांची घरं जवळपास असणं एखाद्या अर्थाने तुमची जबाबदारी, कारण की लांब गेले तर त्यांच्या जाण्या येण्याची किंमत वाढेल आणि ती तुम्हाला मोजावी लागेल त्याची किंमत. त्याच्यामुळे ह्या प्रश्नाकडे माझा काही संबंध नाही, बरं झालं त्यांची घरं पडली, ते अतिक्रमण करत होते, असं पाहून चालणार नाही. हे शेवटी आपल्यापाशी येऊन थांबतं आहे. आणखी ही सगळी सेवा व्यवसाय करून देणारी, आपल्याला सेवा उपलब्ध करून देणारी माणसे, ज्यांच्या सेवांची आपल्याला गरज आहे ती जर उपलब्ध झाली नाही तर तुम्हाला त्याच्यासाठीची त्रासही होईल, त्याची किंमतही मोजावी लागेल. दुसऱ्या एका गोष्टीसाठी परत धन्यवाद की तुम्ही इंटरॅक्शन, संवाद साधता आहात, तुमची मतं मोकळेपणानं मांडता आहात. हे लोकशाही व्यासपीठ आहे आणि समाज माध्यमाचं वैशिष्ट्यच हे आहे की प्रस्थापित माध्यमांच्या पेक्षा हे जास्त संवादी आहे. आम्ही बोलतो, ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचतो, ताबडतोब तुमच्या प्रतिक्रिया येतात आणि ते आम्ही ताबडतोब वाचू शकतो, त्याची दखल घेऊ शकतो. अशाच पद्धतीनं तुमचे प्रश्न जरूर मांडा, आमच्या मांडणीतल्या चुका आम्हाला दाखवून द्या, ज्या गोष्टी आवडल्या त्याचं समर्थन करा. आपण सगळे मिळून हा विषय
त्या संबंधित ज्या सगळ्या संस्था असतील, व्यक्ती असतील, शासकीय पातळीवरच्या आस्थापना असतील, सगळ्यांपर्यंत पोहोचूयात आणि एकूणच आपल्याला आपला देश समृद्ध संपन्न करत नेणे हे जे आपलं मूळ उद्दिष्ट आहे ते साधूयात. इथेच थांबूया. धन्यवाद. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक पुरुष